8 मार्च 2026 ह्या दिवसाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो दिवस आज फायनली उजाडला आहे. बट जर तुम्हाला वाटत असेल मी फायनलबद्दल बोलणार आहे आणि T20 वर्ल्ड कपबद्दल बोलणार आहे, तर स्टेप बॅक अ लिटिल. मला बोलायचं आहे, काल एक इन्सिडेंट जो माझ्यासोबत घडला. काल सकाळी मी व्हिडिओ ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर मी असंच ट्विटर स्क्रोल करत होतो. त्यात मला 80 to 90% हा कॉन्टेंट फक्त आणि फक्त इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया वुमन्सची जी टेस्ट मॅच चालू आहे त्याबद्दल भेटला. मग ती सायली सदगरची विकेट असेल, स्मृती मंदानाचं सिली पॉईंटची फिल्डिंग असेल किंवा एलिस पेरीचे थोडे व्हिडिओज असतील. आय मीन दॅट्स ह्यूज. आणि मी ह्यूज का बोलतोय, कारण कोणतीही मेजर टुर्नामेंट चालू नाही आहे वुमनची, हे लक्षात असू दे. ना WPL चालू आहे, ना कोणता क्रिकेट वर्ल्ड कप चालू आहे. जस्ट एक इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मल्टी फॉर्मॅट सिरीज चालू आहे आणि त्यात ही हाईप. थोड्या महिन्यांपूर्वी एक फोटो रिसर्फेस झालेला, ज्यात कोणती तरी वुमनची मॅच होती आणि स्टेडियम पूर्ण रिकामी होतं. कट टू 2026, एक नॉर्मल मल्टी फॉर्मॅट सिरीज ज्यात काही मेजर असं नाही आहे, ती इतकी हाईप होते सोशल मीडियावरती. इट्स कमेंडेबल आणि आय एम ग्लॅड मी हा चेंज फर्स्ट हँड बघितलाय. हॅपी वुमन्स डे टू ऑल अवर फिमेल सुपरस्टार्स, जे इंडियासाठी खेळलेत, जे इंडियासाठी खेळत आहेत आणि जे इंडियासाठी फ्युचरमध्ये खेळतील. आणि इवन त्यांना जे ह्या मुलींना बघून इन्स्पायर होत आहेत आणि क्रिकेट खेळण्यासाठी बॅट किंवा बॉल उचलत आहेत.